नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे देवकवळं किंवा चक्री कवळ्याची खीर। विदर्भामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। पांढरं कोवळं, देवकवळं, चक्री कवळं असे वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। इंग्रजीमध्ये याला पंपकिन असे म्हणतात। सुरुवातीला आपण हे कवळं पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला ते कापून घ्यायचं आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पहा। देवकवळं, साखर, तूप, दूध, विलायची, खोबरं किस, काजू आणि बदाम। आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। चाकूने आपण त्याच्या वेगवेगळ्या फोडी कापून घेऊ। मी यातील 3 ते 4 फोडी घेतलेल्या आहे। साधारणतः खिरीसाठी मी अर्धा किलो कोवळं घेतलेलं आहे। आपल्याला यातील बिया ज्या आहेत ते आपण काढून टाकू आणि त्यानंतर याची जी साल आहे ती सुद्धा शिलनीने काढून घेऊ। आपल्याला या कोवळ्याची साल काढून टाकायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला कोवळं कापून घ्यायचं आहे। याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आपल्याला यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते पुन्हा स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला ते गॅसवर ठेवायचं आहे। आपल्याला ह्या फोडी शिजवून घ्यायच्या आहेत। यावर झाकण ठेवून आपण 10 मिनिटे असे शिजवून घेऊ। छान अशा आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहे। हे पहा, आपल्या फोडी ह्या छान अशा शिजलेल्या आहेत। 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे। थोडेसे काजू, बदाम आणि विलायची घ्यायची आहे। तूप घ्यायचं आहे। त्यानंतर 1 पाव दूध घ्यायचं आहे। आपण आधी हे कोवळं बारीक करून घेऊ। छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। चांगलं असं आपण ते बारीक करून घेऊ। आता आपण गॅसवर कढई गरम करून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। 2 ते 3 चम्मच आपल्याला तूप घ्यायचे आहे। आता आपण जे कोवळं शिजून बारीक केलेलं आहे ते आपल्याला या तुपामध्ये टाकायचं आहे। आता चांगले आपण यामध्ये परतून घेऊ। तुपामध्ये आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट मी या तुपामध्ये चांगले ते भाजून घेतलेले आहे। त्यानंतर त्यामध्ये खोबरं किस टाकले आहे। थोडीशी विलायची पूड टाकलेली आहे। त्यानंतर काजू, बदाम हे बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा मी यावर घातलं आहे। आता हे आपण परतून घेऊ। छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। तुम्ही साखर कमी जास्त घालू शकता। मी 1 मोठी वाटी साखर टाकलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचे आहे। दूध टाकून आपल्याला त्या आवश्यकतेनुसार पातळ करून घ्यायचं आहे। जास्त पातळ
करायची नाही, तर थोडीशी घट्टच अशी आपल्याला खीर बनवायची आहे. आता पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर आपण 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवू आणि या खिरीला 2-3 उकड्या येऊ द्यायच्या आहेत. ही पहा, आपली छान अशी खीर तयार झाली आहे. चवीला देखील हे खूप छान लागते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही खीर सर्वांना नक्कीच आवडेल. विदर्भामध्ये या कोवळ्याची भाजीपेक्षा खीरच ही केली जाते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.